नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, कसे आहात? मे महिन्याच्या सुट्ट्या म्हटल्यावर काय सगळे शिक्षक बंधू भगिनी मजेत असणार। परंतु बांधवांनो, असं म्हटलेलं आहे की शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या वेळेस रक्त सांडायची गरज पडत नाही। आज आहे जवळपास बांधवांनो 8 तारीख। जुलै महिन्याच्या 7 तारखेला सीटीईटीची परीक्षा आहे आणि तुमची बांधवांनो टीईटीची परीक्षा किंवा टेटची परीक्षा ही निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यावर त्याची जाहिरात येणार आहे। मग तुमच्या समोर टार्गेट असलं पाहिजे बांधवांनो 7 जुलै पर्यंत सीटीईटी आणि सीटीईटी। कारण सीटीईटी ही हिंदीमध्ये आहे म्हणून बरेचसे बांधव आपले काय होतात, घाबरतात। पण खऱ्या अर्थाने 2021 नंतर महाराष्ट्रामध्ये सीटीईटी म्हणजे केंद्रीय पात्रता परीक्षा देण्याचा जो काही टक्केवारी आहे ही इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि बरेचसे बांधवांनो ह्या सीटीईटी मध्ये काय होतात, पास होतात। त्याचं एकमेव कारण आहे की टीईटीच्या तुलनेत बांधवांनो सीटीईटी मध्ये तुम्हाला डीएड बीएड मध्ये जे शिकवलेले विषय आहेत ते तुम्हाला या ठिकाणी 75 मार्काला म्हणजे 50% पर्यंत विचारले जातात आणि जे एमपीएससी ला जे विचारलेले जाणारा अभ्यासक्रम आहे तो बांधवांनो या ठिकाणी फक्त प्रत्येक विषयाचा किती मार्काला आहे, 15 मार्काला आहे, म्हणजे तोही 75 मार्काचा। त्यामुळे ज्या विषयासाठी ज्या कोर्ससाठी तुम्ही 2-3 वर्ष दिलेले आहेत त्या ज्ञानाचा या ठिकाणी काय होतो, उपयोग होतो। म्हणून बांधवांनो मी काय केलेलं आहे बघा की टीईटी आणि सीटीईटी अशी एकत्रित ही बॅच काय केलेली आहे, सुरू केलेली आहे। खऱ्या अर्थाने टीईटी आणि सीटीईटी या दोन्ही परीक्षेतला फरक जर आपण बघितला तो म्हणजे बांधवांनो तुमचं हिंदी आणि मराठी। सीटीईटी ही हिंदीमधून होणार आणि टीईटी ही बांधवांनो तुम्हाला मराठीतून होणार। दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा हा असतो सीटीईटीचा की सीटीईटी मध्ये जर तुम्हाला असं वाटलं की इंग्रजी मला अवघड जातं तर तुम्ही इंग्रजीला त्या ठिकाणी कट करून तुम्ही काय करू शकता, हिंदी घेऊ शकता। त्यामुळे बांधवांनो महाराष्ट्रात असे बरेचसे विद्यार्थी आहे की ज्यांचा 2 मार्कांनी 3 मार्कांनी रिझल्ट गेलेला आहे आणि आपण जर त्यांचं बघितलं की इंग्रजीत किती मार्क पडले मग ते कुठं 15 कुठं 16 कुणाला तर 10 मार्क आहे। पण जर ते इंग्रजी ऐवजी जर तुम्ही हिंदी निवडलं तर तेच तुम्हाला बांधवांनो 10-15 मार्क तुमचे प्लस होतील। म्हणजे जो 83-90 मार्क ज्याला पडत नाही तो 95-105 पर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे मी जे सांगतो ते शांत चित्ताने ऐका आणि आवडलं तर नक्की बॅच जॉईन करा। बघा मग टीईटी प्लस सीटीईटी तुम्ही कुठेतरी महाराष्ट्रात क्लास लावणार आहे कोणत्या तरी संस्थेमध्ये। मग जर तुम्हाला टीईटी शिकवता आम्ही टीईटी शिकवता सीटीईटी शिकवली अगोदर तर जुलैपर्यंत 2 महिने तुम्हाला आम्ही सीटीईटी शिकवणार। मागचे सुद्धा आमचे जे बॅचेस झालेले आहेत त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला देणार। म्हणजे बांधवांनो तुमचा पटकन तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात, सीटीईटी सुद्धा काय करणार आहात, पास होणार आहात। आणि जर हुकून ईश्वर करो असं होणार नाही पण जर समजा पहिला पेपर पास झाला, सेकंड निघाला नाही, सेकंड निघाला, पहिला निघाला नाही, मग त्यावेळेस बांधवांनो तुम्हाला टीईटी वरती त्याच परीक्षेवरती काय करावं लागेल, भर द्यावं लागेल। काय असतं माहिती का, यशस्वी होण्यासाठी सगळ्यात पहिले त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला माहिती पाहिजे। नंबर 2 ची गोष्ट आहे की त्या परीक्षेत विचारले जाणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी आपल्याला माहिती पाहिजे। म्हणजे ज्ञानावर आधारित क्वेश्चन किती विचारले जातात, कोणत्या प्रकारचे विचारले जातात, आकलनावर आधारित क्वेश्चन कोणते आहेत, किती विचारले जातात, उपयोजनावर कोणते आहे, किती विचारले जातात। मग चॅप्टर वाईज जर तुम्हाला ते मटेरियल दिलं तर मी 100% सांगतो डीएडचे पोरगे असे आर्मी पोलीस भरतीचे गुडघ्यात मेंदू असलेले नसते बांधवांनो, हे एकदम कुशाग्र बुद्धीचे ज्याचा बुद्धिअंक हा 120 पेक्षा जास्त असतो असे बुद्धिवान मुलं असतात। परंतु मधल्या काळामध्ये कुठल्याही भरती नाही, सतत टीईटी परीक्षा होत नाही। मग हा जो काही बुद्धिवान वर्ग आहे हा बांधवांनो काय झाला नेमका इतर परीक्षेकडे वळाला। खास करून आर्मी आणि पोलीस भरतीकडे सुद्धा मुलं वळताना मला दिसतात आणि आमच्या माता भगिनी मग काय बांधवांनो कुठल्या तरी इंग्लिश मीडियमच्या शाळेवर शिकवायला जाय, कुठल्या तरी संस्थेवर शिकवायला जाय। मग यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, अभ्यास करणं सोडून दिलेलं आहे। मग हा व्हिडिओ ज्यांच्यासाठी आहे की ज्यांनी अभ्यास करणं सोडून दिलं, जवळपास 10 लाखापैकी बांधवांनो अभ्यास करणारे किंवा टच मध्ये असणारे 2 लाख मुलं आहे आणि त्या 2 लाखापैकी बांधवांनो वेगवेगळ्या काय म्हणू आपण त्याला YouTube वरती नेहमी मार्गदर्शन घेणारे नाही झाले तर 20-25 हजार मुलं असतील। मग खऱ्या अर्थाने 20-25 हजार मुलांमध्ये जी स्पर्धा सुरू आहे
त्यामुळे मला आवर्जून सांगायचंय की हा सीटीईटी आणि हा टीईटी सिलेबस दोन्हीही सारखाच आहे. फक्त बांधवनो तुम्हाला इकडे फायदा अध्यापन शास्त्राचा होतो आणि इकडे मात्र एमपीसी सारखं जशास तसं ते विचारलं जातं. तर मला नेहमी सांगायचं तुम्हाला, तुम्ही जसं एमपीसीची तयारी करता म्हणल्यावर बांधवनो दररोज सकाळी 5ला उठणार, तुम्ही कुठल्या तरी क्लासला 3-4 तास जाणार, त्यानंतर घरी आल्यावर जेवण वगैरे केल्यावर परत अभ्यासिकेत 4-5 तास बसणार. एवढा वेळ तुम्ही दिला का कधी टीईटीला सीटीईटीला? अरे जावा तुमच्या हॉल तिकीट आले बेटे होता, तुम्ही कुठं पाहता, तुमच्यामध्ये अहमपणा असतो की मी पास होईन, मी करीन. मग तुम्हाला सतत जी गोष्ट अत्यंत सोपी आहे त्या गोष्टीला तुम्हाला 3-3, 4-4 वर्ष नुसते पात्रता परीक्षा पास व्हायला लागायले. त्यामुळे मला सांगायचं की हे 2 महिने नुसतं उन्हाळ्यात आराम करत बसू नका. काय ऊन येईन काय ऊन येईल, अभ्यास करा. अभ्यास केल्याशिवाय बांधवनो तुम्हाला पर्याय नाही. कारण आता हे निवडणुकीचं वर्ष आहे. जस्ट लगे बांधवांनो आता 3ऱ्या टप्प्यातल्या निवडणुका संपल्या आणि लवकरच बांधवांनो मे संपता क्षणी ह्या निवडणुका संपतील आणि बांधवांनो जूनमध्ये निकाल लागेल. मग लगेच जाहिरात आल्यानंतर तुम्ही म्हणता अरे मग आता 2 महिन्यात कसा अभ्यास होईल, 1 महिन्यात कसा अभ्यास होईल. मग तिने आधी सांगितलंय ना बांधवांनो परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी की निवडणुकीमुळे आम्ही ही परीक्षा घेऊ शकत नाही, म्हणून निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही जुलै-ऑगस्ट मध्ये टीईटी घेऊ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आम्ही टेट म्हणजे शिक्षक भरती घेऊ. मग आधी आम्हाला टीईटी किंवा सीटीईटी पास पाहिजे ना, मग त्याचा अभ्यास तुम्ही करा. मी आता नेहमी सर्च करतो यूट्यूबवरती, तो मुलांची संख्या यूट्यूबवरती लाईव्ह येण्याची संख्या कमी झाली आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ऊन लागतंय म्हणून तुम्ही बांधवानो काहीच करणार नाही, नुसतं ऊन ऊन. तर काय माहिती का, शांततेच्या काळात थोडासा संघर्ष करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. मग ऐन वेळेला तुम्हाला बांधवानो काय होणार नाही, घाई गडबड होणार नाही. आणि आता तुमचं वय वाढत चाललंय हे मान्य करा. मानसशास्त्र सांगतं जसजसं वय वाढतं का तसतसं पाठांतर आणि आकडेवारी कॅल्क्युलेशन ही बौद्धिक क्षमतेचे प्रश्न कमी होत असतात. तरुण मुलं पटकन कॅल्क्युलेशन करणार, ते स्मरणात ठेवणार, पाठांतर करणार. मग वय वाढत राहिलं का बांधवांनो फक्त अनुभव वाढत असतो. त्यामुळे थोडंसं काय सांगायचं मला, ज्ञानावर आधारित जे काही क्वेश्चन असणार ते तुम्हाला पटकन सोडवता येणार नाही. तुम्ही उपयोजनावरचे सोडवणार अनुभवाच्या ताकदीवरती, परंतु तुम्हाला अभ्यासच करावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. चला तर मग आता तुम्हाला असं वाटत असेल याचं काय ऐकायचं बरं, तर तुम्हाला सांगायचं म्हणजे बांधवांनो 2013ला ज्यावेळेस टीईटीची परीक्षा पहिल्यांदा महाराष्ट्रात होणार होती त्यावेळेस मी नेमकं धनेश्वरी अध्यापक महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर तेव्हाचा औरंगाबाद त्या ठिकाणी बांधवांना शिकवायचं होतं. 400 मुलं असायचे कॉलेजमध्ये. मग मुलं सांगायचे ते टीईटी कशी होणार आहे, काय होणार आहे. मुलांच्या आग्रहास्तव मी पुण्याला गेलो. ते दिलीप सहस्रबुद्धे साहेब आहे, त्यांनी बांधवांनो पहिल्यांदा याची घोषणा केली होती. ते आयुक्त होते, त्या परीक्षा परिषदेचे अध्यक्ष होते. मग त्यांच्याकडे गेलो, त्यांना संभाजीनगरला बोलून आणलं, त्यांच्याद्वारे मुलांना मार्गदर्शन दिलं. आणि बांधवांनो पहिल्या परीक्षेमध्ये माझं मार्केटला पुस्तक मी काढलं होतं. त्या पुस्तकातले 30 पैकी 28 प्रश्न जशाच्या तसे काय केले गेले, उत्तरलेले होते. त्यानंतरचा काळ बांधवांनो 2017ला अभियोग्यता आली. मग परत मुलांनी आग्रह केला सर अभियोग्यता काय आहे, शिक्षक भरती कशी होणार, अगोदरचा सिलेबस वेगळा होता, ही अभियोग्यता वेगळी आहे. मग आता नेमकं परत नुसतं त्याने काय सांगितलं होतं, सीटीईटीच्या धर्ती सेटनेटच्या धर्तीवरती. पण नेमकं बांधवांनो सेटनेटचे 2 पेपर असतात. ह्या लोकांनी अभियोग्यतेमध्ये एकच पेपर घेतला आणि त्याच्यामध्ये सुद्धा गणित आणि बुद्धिमत्तेला खूप मोठं असं वेटेज त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे की ह्या चित्रातून हे काही आज काढलेले नाही, हे 2012-13ला काढलेले फोटो आहे. हे 17ला हे ढेरे साहेब हे त्यावेळेस परीक्षा परिषदेचे अध्यक्ष. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातली जे लोक ही परीक्षा कंडक्ट करतात ह्या लोकांची जाऊन भेटून आम्ही बांधवांनो काय करतोय माहिती का, ते अधिकृत माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. आलं लक्षात. आता 2023च्या अगोदर शिक्षक आपली जी काय अभियोग्यता ही भरती झाली जस्ट 2022-23ची, त्यावेळेस मी शिक्षण मंत्र्याकडे गेलो. नेहमी सातत्याने सांगितलं सर महाराष्ट्रातील जी शिक्षणाची परंपरा आहे, देशाने महाराष्ट्राला काय केलेलं आहे, जागृत केलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रातले जवळपास 50% ह्या शिक्षण क्षेत्रातल्या जागा काय आहे
रिकामे आहे त्या तुम्ही भरा, ह्या मुलांचा तुम्हाला आशीर्वाद लाभेल. तर चांगला माणूस आहे, त्यांनी नक्कीच बांधवांनो अर्ध्या जागा भरलेल्या आहेत आणि आता सुद्धा राहिलेल्या अर्ध्या जागा नक्कीच बांधवांनो येणाऱ्या ह्या 2-4 महिन्यामध्ये ते भरणार आहे. हे तुम्हाला फोटोत दिसेल. मंत्रालयामध्ये बांधवांनो माझ्या हे शिक्षण सचिव आहे, हे उपसचिव आहे, हे शिक्षण मंत्री आहे, यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालंय. म्हणजे माणूस काहीतरी ताकदीचा आहे ना, उगा असं नाही की चला काही नोकरी नाही काही नाही मग आता काय करा यूट्यूबचं चॅनल काढा आणि लगेच क्लासवर शिकवा. आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांच्या क्लासवर आम्ही शिकवतोय. म्हणजे इथं कौशल्यवान आणि बांधवांनो म्हणतात ना ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नाही. आम्ही गेले 2013 पासून म्हणजे आज 2024 10 वर्षापासून बांधवांनो ह्या परीक्षेला शिकवतोय. आणि हे पुस्तक तर बांधवांनो 13ला काढलेलं आहे. जो शिक्षक जर 2013ला पहिल्याच टीईटीला जर पुस्तक काढून बांधवांनो मुलांना शिकवत असेल, असा अनुभव संपन्न माणूस जर तुम्हाला काहीतरी सांगतोय म्हणजे नक्कीच बांधवांनो तुमचा त्यात फायदा होईल. कारण आज युट्यूबवर कोणी काही करायले, ज्याच्या क्लासची फी कमी पोटते तिकडे चालले. अरे बाबा हो, जर का तुम्ही तुमच्या डीएड बीएडला 2-2, 2.5 लाख रुपये मॅनेजमेंटचे भरले, शासकीय असेल तर तुम्ही त्यावेळेस 20-20, 25-25 हजार. मी ज्यावेळेस बीएड केलं त्यावेळेस बांधवांनो बीएडची शासकीय कॉलेजची फी 5,000 रुपये होती आणि मिनी शासकीयची फी 30,000 रुपये होती. मग आता मिनी शासकीय जागा जास्त असतात म्हणजे बीएड करायला त्यावेळेस 30,000 रुपये बांधवांनो लागत होते. तो सिलेबस तुम्हाला इथं कोण 1,000 रुपयामध्ये आणि 500 रुपयामध्ये कसं चांगलं शिकवणार आहे? तुम्ही ते समजून घ्यायला पाहिजे ना. एवढा मोठा यूपीएससी सारखा सिलेबस शक्य नाही ते. त्यामुळे तुम्हाला सांगायचं की थोडंसं काय करायचं, क्लास लावताना चेक करायचा की आपण ज्याचं मार्गदर्शन घेणार आहे तेव्हा तरी ह्या परीक्षेत पास आहे का आधी, आलं का लक्षामध्ये. चला, त्यामुळे अनुभवी व्यक्ती आहे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात आदरणीय शिंदे सर आहे. सीटीईटी मध्ये बांधवांनो मराठी आणि इंग्रजी ग्रामरला जवळपास 15 मार्क आहे. तर हे सरांचे मी तुम्हाला व्हिडिओ देणार. यामध्ये शिक्षणशास्त्र म्हणजे पेडॉलॉजी 75 मार्काची ती स्वतः मी शिकवणार. तिकडे शरद सर तुम्हाला मॅथ्स शिकवणार. काही बुद्धिमत्तेचे काही घटक आहे याच्यामध्ये ते तुम्हाला सुमित सर शिकवणार. त्यानंतर अमोल अंतरकर सर इतिहास भूगोल शिकवणार. विज्ञान तुम्हाला सुधाकर चांदोरेकर शिकवणार. त्यानंतर आसे पठाण सर काही बांधवांनो जे काही जीकेचा भाग आहे तो तुम्हाला घेणार आहे. एवढे मातब्बर लोक तुम्हाला शिकवायला आहे. त्यामुळं तुम्ही आवर्जून बांधवांनो क्लास लावताना एकदम विचार करा की हे लोकांना अनुभव आहे का. त्यानंतर या बॅचची बांधवांनो काय वैशिष्ट्य आहे की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. आता मागच्या सुद्धा जे झालेल्या बॅचेस आहेत त्याचं आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड देणार. अगोदर जर रेकॉर्डेड भेटलं तर काय असतं माहिती का, जो घटक तुम्हाला येत नाही ना त्याचा तुम्ही जास्त अभ्यास केला पाहिजे. पण जर तुम्ही बांधवांनो तुम्हाला जो घटक येत नाही त्या शिकूस तर वाट पाहायला गेला तर हुशार मुलांचं काय होत असतं माहिती का की नुकसान होत असतं. आपण त्याला हिंदीमध्ये उपचारात्मक अध्यापन उसे कहेंगे. तो उसमें क्या बताया है कि जो बच्चों की जरूरतें समस्या है वही हल करनी चाहिए, उसे उपचारात्मक अध्यापन कहते हैं. मग असं उपचारात्मक अध्यापन आम्ही तुम्हाला देणार. तुम्हाला जो घटक येणार नाही त्याच घटकावरती जोर असणार. नाही तर कसं असतं माहिती का, कोचिंग क्लासमध्ये मास्टरला जे येतं का मास्टर तो शिकवत असतो. आम्ही तसं नाही करणार. तुमच्या गरजा आम्ही पूर्ण करणार. आलं का लक्षात. कारण आम्ही ते 10 वर्षापासून शिकवतो ना, आम्ही काही नवीन नवखे पोरं थोडी आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही अनेक वेळा बघू शकता. अनलिमिटेड तुम्ही त्याची काय करू शकता, ते व्हिडिओ बघू शकता. पीडीएफ स्वरूपात तुम्हाला बांधवांनो नोट्स भेटणार आहे. आणि नोट्स अशा आहे की एका बाजूला बांधवांनो मराठीमध्ये असतं आणि एका बाजूला हिंदीमध्ये असतं. म्हणजे जर तुम्हाला हिंदी वाचता एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळला तर तुम्हाला डायरेक्ट डिक्शनरीत पहा आणि गुगल ट्रान्सलेटमध्ये पहा. काही करायची गरज नाही. डायरेक्ट उजव्या बाजूला मराठीत जशा तसं त्याचा अनुवाद केलेला असतो. त्यानंतर संडेला बांधवांनो आपण झूमवर काय करत असतो, शिकवत असतो की तुमचे काही डाऊट असेल मी डायरेक्टच तुम्हाला झूमवर बांधवांनो क्लासमध्ये शिकवत असताना तुम्हाला जर काही अडचणी आल्या ते लाईव्ह काय करत असतो, तुमचे डाऊट आम्ही काय करतो क्लिअर करतो. आता दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे बांधवांनो ही 10 मे पासून म्हणजे आज 8 मे आहे, 2 दिवसांनी ही बांधवांनो बॅच सुरू होणार आहे. तुम्हाला जर असं वाटलं की हे मास्तर व्यवस्थित सांगतंय, चांगला स्वतः लेखक आहे, छान पद्धतीने शिकवतात आणि विशेष म्हणजे टीईटी आणि सीटीईटी
दोन्हीची तयारी आपल्याकडून होती. सीटीईटी ही हिंदीमधूनच बांधवांनो केली जाणार आहे, टीईटी ही मराठीमधूनच शिकवली जाणार आहे. गैरसमज करून घेऊ नका. फक्त टीईटीच्या फी मध्ये तुम्हाला सीटीईटी शिकवणार आणि सीटीईटीच्या फी मध्ये तुम्हाला टीईटी शिकवणार. दोन्ही बॅचची फी बांधवांनो, एकच बॅचची फी तुम्हाला दोन्ही ठिकाणी काय मिळणार. आणि खास करून आता पूर्वी याचा वेळ 8 वाजता होता, आता तुम्हाला 5 वाजल्यापासूनच बांधवांनो आम्ही काय करणार, शिकवायला सुरुवात करणार. 5 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, म्हणजे ज्यावेळेस गृहिणींना काही कामं नसतात जास्त, अशाच वेळेला आम्ही हे काय करणार आहोत, तुम्हाला शिकवणार आहोत. ह्या माझा मोबाईल नंबर आहे 9657451645. या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आणि म्हणायचं सर मी तुम्हाला 2500 रुपये फोनपेवर गुगल पेवरती फी पाठवलेली आहे, तुम्ही मला बॅचला ॲड करा. मी तुम्हाला लगेच लिंक टाकणार. द विनर्स स्टडी सेंटर आणि स्वराज्य फाउंडेशन असे 2 ॲप हे आपले. त्या ॲपवरती मी तुम्हाला बांधून लिंक टाकणार आणि तुमचे क्लास त्याच्यावरती होणार. तर आता तुम्हाला जर असं वाटत असेल की डेमो लेक्चर काय आहे, हे विजय सुराशे हे माझं यूट्यूब चॅनल आहे, यावरती टीईटीचे आणि सीटीईटीचे खूप छान पद्धतीने डेमो लेक्चर दिलेले, ते तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, बघू शकता. आणि बघा मी तुम्हाला म्हणलो होतो अभ्यासक्रम, तो हा अभ्यासक्रम आहे, मानसशास्त्र आहे. आता आपल्याला मराठी तुम्ही निवडला असेल, इंग्रजीच्या ऐवजी हिंदी आहे, इतिहास आहे, भूगोल आहे. हा दुसरा पेपर. पहिला पेपर असेल तर गणित आणि परिसर अभ्यास, समजा विज्ञान असेल तर गणित आणि विज्ञान, अशा पद्धतीचे 150 बांधवांनो प्रश्न असतात. त्यामध्ये 150 गुण तुम्हाला दिलेले आहे. अध्यापन शास्त्राला जवळपास 75 मार्क, म्हणजे तुमचे डीएड बीएडला जो सिलेबस होता तो, मग इथं तुम्हाला त्याचा काय होणार, 100% फायदा होणार. आणि हे 75 मार्काचं शिकवलं मी आहे ना, आपलं पुस्तकच आहे हे बांधवांनो, की 75 मार्काचं पूर्ण तुमचं पेडॉलॉजी याच्यामध्ये काय होतं येऊन जातं, PDF स्वरूपात तुम्हाला ते भेटून जाईल. आलं का लक्षामध्ये? ओके. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या पुस्तकाला एवढी मागणी होती, तर मग अजून 150-200 विद्यार्थ्यांची पुस्तकं द्यायची बाकी आहे माझ्याकडनं. आता आमचे मुलं बिचारे संयमी म्हणून ते, त्यांना माहिती आहे की सरनी PDFच आम्हाला दिलेली आहे, क्लासमध्ये छान शिकवतात, तर इतकी मागणी आहे, त्यामुळे तुम्हाला ते 2500 ते भेटायला. तर नक्कीच आता 15 तारखेपर्यंत पूर्ण मार्केटमध्ये ते पुस्तक तुम्हाला भेटून जाईल. कुठल्याही दुकानात गेले तरी तुम्हाला ते मिळून जाईल. पुढे बघा, हा तुमचा विज्ञान शाखेचा, इथं गणित आणि विज्ञान बदलतं, हे 3 विषय जशाच तसे, बालमानसशास्त्र, मराठी, हिंदी. आणि बांधवांनो इकडे 75 मार्काला तुम्हाला या ठिकाणी शिक्षणशास्त्र दिलेलं आहे. तर हा अभ्यासक्रम झाला. मी म्हणलो होतो मग आता प्रश्नांची प्रकार, प्रश्न कसे विचारले जातात. 2011 ते 2022 या कालखंडात आलेल्या सगळ्या प्रश्नांचं मी काय केलेलं आहे बांधवांनो, या ठिकाणी घटक वाईज वेगवेगळे केलेले. तर तुम्ही इथं बघू शकता की शिक्षण एवं अधिगमन म्हणजे आपल्या मराठीमधली अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया, इथं बांधवांनो 25 मार्काला विचारलेले. सोचना और सीखना म्हणजे चिंतन ह्या ठिकाणी आणि शिकणे ह्या प्रकारचं बांधवांनो प्रश्न 16 मार्काला. बालक की समस्या, लहान मुलाच्या वेगवेगळ्या काय समस्या असतात, म्हणजे बालकाची वाढ आणि विकासाची अवस्था या संदर्भातलं हे प्रकरण आहे. तर हे जशाच तसं बांधवांनो तुम्हाला मराठीत आणि हिंदीत अशा दोन्ही भाषेतून शिकवल्यामुळे साहजिकच तुम्हाला पटकन समजतं. आता उदाहरणार्थ मी म्हटलो होतो की एका बाजूला आमचं काय असतं हिंदी आणि एका बाजूला मराठी. बघा आता इथं काय प्रश्न आहे की बालक विकास के सिद्धांत, इथं काय मराठीमध्ये म्हणणार त्याला मुलांच्या विकासाचा सिद्धांत, असा साधा. मग इथं मुख्य प्रकार काय आहे, निरंतरता का सिद्धांत, हा मेन टॉपिक आहे, निरंतरता. आणि याला काय म्हणणार मग आपण मराठीमध्ये, सातत्याचा सिद्धांत. निरंतर म्हणजे कधी न संपणारा, कभी न समाप्त होने वाली प्रक्रिया, उसे हम निरंतरता का सिद्धांत कहेंगे. उदाहरण के तौर पर देखो, गर्भ से मृत्यु तक हर आदमी, हर व्यक्ति, हर बालक प्रतिक्षण क्या करता है, अध्ययन करता है. त्यालाच मराठीत काय म्हणायचं बांधवांनो, की गर्भावस्थेपासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक मुलगा हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रत्येक क्षमतेवर काय करत असतो, अध्ययन करत असतो. इतकं सोप्या पद्धतीने जर तुम्हाला शिकवलं का तुम्हाला कळतं. आता याच्यावर प्रश्न हा आला, आता आपल्या मराठी भाषिक लोकांना पटकन प्रश्नाचा अर्थ कळत नाही की बघा, विकास कभी न समाप्त होने वाली प्रक्रिया है, यह विचार किससे संबंधित है, असा प्रश्न जर तुम्हाला आला तर तुम्हाला 4 पर्यायाचा जर अर्थच कळला नाही का, तुम्हाला काहीच कळणार नाही, मग तुम्ही अंदाजे उत्तर मारणार. पण जर सुरुवातीला 2 महिने तुम्ही जर शब्द भंडार तुमचा वाढला, याला हिंदीत काय म्हणते, त्याला मराठीत काय म्हणते, तर तुमच्या ज्ञानात भर पडेल. पाहिजे किती छान म्हणलेले, विकास ही कधी न संपणारी प्रक्रिया आहे. म्हणजे काय बांधवनो, कधी न संपणारी म्हणजे काय, सातत्याची.
नेहमी सुरू असणारी. नेहमी सुरू असणारी म्हणजे त्यालाच शास्त्रीय भाषेत मानसशास्त्रीय भाषेत सातत्याचं म्हणू आपण. मग सातत्याला बांधून काय म्हणणार, इकडं निरंतरता म्हणणार. मग बघा अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला इथं काय करणार आहे, शिकवणार आहे. त्यामुळं मे महिना सत्कारणी लावा. इकडच्या गावाला जाय तिकडच्या गावाला जाय मग असं करू नका. नाही तर मग तुम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्या शिक्षक भरती असेल किंवा ज्या तुमच्या परीक्षा असेल त्याला मुकणार तुम्ही बांधवांनो. त्यामुळे आवर्जून तुम्हाला सांगायचंय या सुवर्ण संधीचा काय करा फायदा घ्या. माझी ही शिक्षण पद्धती आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे हा बांधवांनो. या जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर 10 तारखेपासून, कधीपासून बांधवांनो, 10 तारखेपासून नवीन बॅच सुरू होतीये. त्यासाठी तुम्ही हा माझा मोबाईल नंबर आहे 9657451685 यावरती कॉल करा आणि याच्यावर 2500 रुपये पाठवा. हा फोन पे हा गुगल पे नंबर आहे दोन्ही आणि याचा स्क्रीनशॉट ह्या व्हॉट्सअपवर टाकायचा माझ्या ह्याच नंबरवरती. तुम्हाला मी लगेच ऍड करणार आणि तुम्हाला पास करून द्यायची जबाबदारी माझी. एवढं तरी माझ्यात काय आहे, माझ्या बांधवांनो स्किल आहे, ज्ञान आहे. 150 पैकी मी म्हणत नाही तुम्हाला 140 मार्क पडून देणार, 120 मार्क पडून देणार, पण 150 पैकी बांधवांनो मी तुम्हाला 90+ मार्क पाडून देणार म्हणजे देणार. तुम्ही जर जॉईन झाले, दररोज लाईव्ह आले, मी सांगितलेल्या गोष्टी केल्या आणि तुम्ही म्हणले सर मी तुमच्याकडे क्लास लावला आणि मला मार्क पडले नाही, तर बांधवांनो तुम्ही भरलेली फी मी वापस देऊन टाकेल. पण अट हीच आहे की तुम्ही लाईव्ह दररोज आलं पाहिजे. आम्ही काय करतो, जू तुडू शिकवतो आणि तुम्ही बांधवांनो 500 मुलं क्लासला असतात आणि लाईव्ह येतात 100-150 पोरं. मग कसं होणार आहे ते? माझी मी जसं वर्गात हजेरी घेते शिक्षक तशा पद्धतीने मी लक्ष देत असतो. आज किती जण आले, कोण आलं नाही, त्याला कॉल केला जातो, त्याचं बघितलं जातं की आम्ही इथं शिकवतो तू वही केली का, रजिस्टर केलं का. इथं तुम्ही फक्त काय करता, जसं पिक्चर पाहता तसं पाहायला लागले सगळे मुलं ऑनलाईनला. ऑनलाईन प्लॅटफॉर्म खरंच चांगला आहे, जो आपल्या ऑफलाईन पेक्षाही ऑनलाईनचा रिझल्ट हा चांगला आहे. तुम्ही बघितलं असेल 2013 ते 2000 काय म्हणू आपण त्याला 20 पर्यंत बांधवणं फक्त 2 ते 2.5% आपला टीईटीचा रिझल्ट होता. पण 2021चा 3.5 ते 4.5% रिझल्ट आलेला आहे. म्हणजे 1.5% रिझल्ट आपले काय झाले, वाढले. कशामुळं, जर एखादा घटक तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही परत तो रिपीट करून पाहून तुमच्या ज्ञान संपादित करू शकता. तसं ऑफलाईनला नसतं. तुम्ही गैरहजर तर गैरहजरच. तर त्यामुळं बांधवांनो तुम्ही जर फक्त दररोज लाईव्ह आले, तुम्ही काहीच करायचं नाही दुसरं, दररोज लाईव्ह आले ना बांधवांनो, तुम्हाला 100% पास करून देणार म्हणजे देणार. चला मग ज्यांना विश्वास वाटतो त्यांनी ह्या कॉल वरती बांधवांनो ह्या नंबरवरती कॉल करा. मी तुमच्या कॉलची प्रतीक्षा करतो आणि तुम्ही खरंच नशीबवान असाल तर नक्की ही बॅच काय करणार जॉईन करणार. कारण तुम्हाला बांधवांनो सीटीईटी पण भेटतंय, टीईटी पण भेटतं. आणखीन काय पाहिजे? डायरेक्ट तुमचा 2,500 रुपयाचा फायदा व्हायला. 2,500 असा 2,500 रुपये मध्ये बांधवांनो आमची जर एक माऊली असेल तर तिची साडीची किंमत आहे 2,500. आता सुट्ट्यात भावाकडे गेली तर भावाला म्हणायचं साडीऐवजी ती बॅच जॉईन करून दे म्हणा मला. आलं का लक्षामध्ये? तर त्यामुळे लई मोठी गोष्ट नाही. एखाद्या तुम्ही पूर्ण कुटुंब जर एखादं प्रेक्षणीय स्थळाला जर गेले तर तुम्हाला बांधून 5-6 हजार रुपये खर्च येतो एका दिवसाचा. तर तुमच्या परिवाराच्या सन्मानासाठी, परिवाराच्या आर्थिक भविष्याच्या उन्नतीसाठी ही बॅच नक्की जॉईन करा असं मी तुम्हाला आग्रह करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.